हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल सारिका मेकअप. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हाफ कट क्रीज आय शॅडो लुक. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. सर्वात आधी आयलिडला प्रेप करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे आय शॅडो बेस यूज केला आहे, आय शॅडो प्रायमर. तुम्ही ॲज अ आय शॅडो बेस कन्सिलर यूज करू शकता. नेक्स्ट आय शॅडो बेस अप्लाय केल्यानंतर आउटर कॉर्नरला शार्प लुक येण्यासाठी मी इथे स्टिकिंग टेप लावला आहे. तुम्ही स्किप करू शकता. आयलिडला सेट करून घ्यायचं आहे ट्रान्सलुसंट पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडरने. आजच्या या ट्युटोरियलसाठी मी यूज करत आहे स्विस ब्युटीचं अवेकन आय शॅडो पॅलेट इन द शेड ब्रूव्ड मॉर्निंग. या पॅलेटमध्ये तुम्हाला ब्राऊनचे डिफरंट शेड्स पाहायला मिळतात. मॅट्स, शिमर्स आणि ग्लिटर्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर इथे मी यूज करत आहे एक स्मॉल ब्रश. त्यामध्ये मी ब्राऊनचा मॅट शेड घेतला आहे, एक मीडियम ब्राऊन, ज्याने मी क्रीज लाईनवर एक लाईन क्रिएट करत आहे. क्रीज लाईनपासून ट्रान्झिशन एरियामध्ये आपण सेम शेड यूज करणार आहोत. त्यासाठी मी सर्वात आधी एक लाईन इथे बनवून घेत आहे. ट्रान्झिशन शेडला ब्लेंड करण्यासाठी मी इथे स्मॉल फ्लफी ब्लेंडिंग ब्रश घेतला आहे आणि अगेन सेम शेड मी त्या ब्रशमध्ये घेऊन क्रीज लाईनवर ब्लेंड करत आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी आत्तापर्यंत फक्त एक शेड यूज केला आहे, पण त्याला ब्लेंड करण्यासाठी मी 2 डिफरंट ब्रशेस यूज केले आहेत. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण आधी लावलेल्या शेडपेक्षा आणखी थोडासा लाइटर ब्राऊन शेड इथे पिक केला आहे, सेम फ्लफी ब्लेंडिंग ब्रशमध्ये, आणि त्याने आपण डिफ्यूज केलेलं आहे आधीच्या आपल्या लाईनला. नेक्स्ट मी इथे यूज करत आहे एक स्मॉल क्रीज कटिंग ब्रश आणि त्याचबरोबर स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर लाइटर शेड मी इथे यूज करत आहे. क्रीजला कट करण्यासाठी मी इथे इनर कॉर्नरपासून हाफपर्यंत या कन्सिलरचा यूज केला आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला क्रीजला थोडंसं शार्पली कट करून घ्यायचं आहे कन्सिलरच्या हेल्पने. क्रीजला तुम्ही हाफपर्यंत किंवा 3/4 क्रीजपर्यंत तुम्ही कट करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला पूर्ण आयलिडवर थोडंसं कन्सिलर अप्लाय करायचं आहे. कन्सिलरला तुम्ही ब्युटी ब्लेंडरनेही ब्लेंड करू शकता किंवा तुम्ही ब्रशनेही ब्लेंड करू शकता. मी इथे थोडंसं फिंगरच्या हेल्प्सनेही ब्लेंड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता, ज्यामुळे आउटर कॉर्नरला एक सॉफ्ट असा लुक येईल. नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला लाइटर शेड पिक करायचा आहे आणि एक आयशॅडो पॅकिंग ब्रशने आपल्याला तो इनर कॉर्नरपासून सेंटर लेडपर्यंत छान असा फिल करून घ्यायचा आहे. मॅट शेड असल्यामुळे डॅब-डॅब करून अप्लाय करायचा, ज्यामुळे मॅट शेड खूप छान असा लागतो. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता, आपण जो आधी लावलेला लाइटर शेड आहे, सगळ्यात जास्त लाईट शेड हा पॅलेटमध्ये आलेला, आणि हा शेड मॅट आहे. आपण जेही आय शॅडोज वापरणार आहोत ते सर्व मॅट असणार आहेत. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता, मी इथे फ्लफी ब्लेंडिंग ब्रशमध्ये एक ब्राऊन शेड पिक केला आहे, जो थोडासा इतर बाकीच्या शेड्सपेक्षा लाइटर आहे आणि त्याने सेंटर लीडला छान असं फिल करून घेतलं आहे. त्यानंतर अगेन मी सेम शेड एका आय शॅडो पॅकिंग ब्रशमध्ये यूज करून क्रीज लाईनला छान असं पॅक केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, दोनही शेड खूप छान असे मर्ज झालेले आहेत. तुम्हाला असेच छान मर्ज करून घ्यायचे आहेत. नेक्स्ट स्टेपमध्ये मी इथे यूज करत आहे डार्कर ब्राऊन शेड. यासाठी मी आयशॅडो पॅकिंग ब्रश घेतला आहे. आयशॅडो पॅकिंग ब्रशमध्ये मी शेड पिक करून आउटर कॉर्नरमध्ये प्लेस करत आहे, तुम्ही बघू शकता, आणि आधी लावलेल्या ब्राऊन शेडमध्ये छान असा मर्ज करून घेत आहे. आपण सर्वात आधी आउटर कॉर्नरला डार्क ब्राऊन यूज करू शकतो. त्यानंतर आपण इनर कॉर्नरमध्ये लाइटर शेड यूज केला आणि सेंटर ऑफ लीडमध्ये आपण बघू शकता की थोडासा एक मीडियम असा ब्राऊन शेड यूज केला, ज्यामुळे खूप छान असं ट्रान्झिशन आपल्याला मिळालं. त्यानंतर लोअर लीडसाठी मी सेम ब्राऊन शेड यूज करत आहे, जो डार्क ब्राऊन आपण आउटर कॉर्नरमध्ये यूज केला. इथे मी टेपला रिमूव्ह करून घेतला आहे, ज्यामुळे माझा आउटर कॉर्नरचा जो लुक होता तो आणखी जास्त शार्प दिसतो आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये पॅलेटमध्ये आलेला व्हाईट शिमर शेड मी यूज करत आहे ॲज अ हायलायटर. ब्राउ बोनवर आणि इनर कॉर्नरमध्ये मी तो शिमर शेड छान असा अप्लाय करून घेतला आहे. त्यासाठी मी एक स्मॉल ब्रश यूज करत आहे. तुम्ही हवं तर 2 ते 3 डिफरंट ब्रशेस यूज करून कुठलाही आय लूक क्रिएट करू शकता. नेक्स्ट मी इथे यूज करत आहे लिक्विड आयलाइनर. ब्लॅक लिक्विड आयलाइनरने मी एक विंग लाइनर इथे क्रिएट करून घेतलं आहे. आय लूकला कंप्लीट करण्यासाठी मी ब्लॅक काजलचा यूज केला आहे. वॉटर लाईनवर, टाईट लाईनवर मी ब्लॅक काजल अप्लाय केला आहे, ज्यामुळे आय लूक खूप जास्त एन्हान्स होतो. ह्या छोट्या-छोट्या स्टेप्स असतात, ज्यामुळे तुमचा आय लूक खूप जास्त छान दिसतो आणि तुमचे आईज खूप जास्त एन्हान्स होतात. नेक्स्ट असणार आहे, मी आयलॅशेससाठी यूज करत आहे स्विस ब्युटीचा मस्कारा. आयलॅशेसला मस्कारा अप्लाय करण्याच्या पूर्वी मी आयलॅशेसला कर्ल करून घेत आहे, ज्यामुळे मस्कारा अप्लाय केल्यानंतर लॅशेस खूप सुंदर दिसतात. जेव्हा आपण मस्कारा अप्लाय करतो त्यावेळी लोअर लॅशेसलाही मस्कारा अप्लाय करून घ्यायचा, ज्यामुळे कंप्लीट असा लूक दिसतो. नेक्स्ट माझ्या आयलॅशेस थोड्याशा छोट्या असल्यामुळे मी इथे फॉल्स आयलॅशेसचा यूज करत आहे, ज्यामुळे आय लूक छान दिसेल.
फॉल्स आयलॅशेसला स्टिक केल्यानंतर मी इथे पॅलेटमध्ये आलेले ग्लिटर्स यूज करत आहे. हे प्रेस ग्लिटर्स असून याला अप्लाय करण्यासाठी कुठल्याही ग्लूची गरज नसते. डायरेक्टली ब्रशने मी इथे लोअर लिडमध्ये प्रेस ग्लिटर्सला स्टिक करत आहे, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. ज्यामुळे आपला जो सिंपल मॅट लुक होता तो थोडासा ॲडव्हान्स दिसेल आणि त्याचबरोबर आपला हा आजचा आयशॅडो लुक कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला हा आयशॅडो लुक नक्कीच आवडला असेल. हा स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच डिफरंट स्टेप बाय स्टेप आयशॅडो ट्युटोरियल्सला पाहण्यासाठी, डिफरंट मेकअप ट्युटोरियल्सला पाहण्यासाठी आणि डिफरंट मेकअप प्रोडक्ट्सच्या रिव्ह्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलचं नाव आहे सारिका मेकअप आणि या व्हिडिओमध्ये यूज केलेल्या प्रोडक्ट्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग.